महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा आपल्याला गाजताना दिसतोय, तापताना दिसतोय आणि या आरक्षणाच्या निमित्ताने मंडल कमिशनचा उल्लेख हा वारंवार केला जातोय. आरक्षण हा जो एकूण मुद्दा आहे, या मुद्द्याचे सामाजिक आणि राजकीय पैलू हे सर्व मान्य जरी होत असले तरी सुद्धा कायदा आणि संविधानातील तरतुदी यांना धरूनच इथून पुढे गोष्टींची पूर्तता केली जाणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे. मराठा आरक्षण घ्या, धनगर आरक्षण घ्या, पटेलांचं आरक्षण घ्या किंवा जाटांचं आरक्षण घ्या, या सर्व चर्चेमध्ये मंडल आयोगाची चर्चा ही केलीच जाते आणि बहुतेक वेळा मंडल आयोगाचा सुद्धा दाखला दिला जातो. आणि यामुळेच आज आपण सविस्तरमध्ये मंडल आयोगाची माहिती घेणार आहोत. मंडल आयोग नेमला तेव्हाची पार्श्वभूमी समजून घेणार आहोत आणि एकूण घटनाक्रम जो आहे त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आरक्षण या संदर्भात दोन प्रश्न आपल्याला आपल्या इथं कॉमन दिसतात. तिथं जर का मिळालं तर इथं का मिळत नाही, आणि त्यांना जर का मिळालं तर आम्हाला का नाही. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये सरकार देईलच, न्यायालयामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींची पूर्तता होईलच. पण एक टीका या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आरक्षण हा विषय आहे सामाजिक न्यायाचा, पण या विषयाकडे आपल्या इथं दृष्टिकोन आहे तो म्हणजे राजकीय लाभाचा, आणि त्याच्यामुळेच या एकूण विषयामध्ये आपल्याला गुंतागुंत झालेली दिसून येते. भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे धोरण मान्य केले होते का? तर हो, मान्य केलेलं होतं. आणि याला धरूनच आपल्या इथं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठीचं आरक्षण लागू झालं. ओबीसी आरक्षण या मुद्द्याला धरून तत्कालीन सरकारनं 1953 साली काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता खरा, पण या आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या नाहीत आणि त्या धूळ खात पडून राहिल्या आणि पर्यायानं त्या शिफारशी लागू सुद्धा झाल्या नाहीत. आणि याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये सरकारनं प्रत्येक राज्याला स्थानिक पातळीवरती ओबीसी यांच्यासाठी योग्य ते निर्णय घेण्याची परवानगी सुद्धा दिलेली होती. आणि यानुसारच स्पेसिफिक महाराष्ट्रापुरतच बोलायचं झालं तर आपल्या इथं इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असा वर्ग निर्माण करण्यात आला, पण याच्यातून संपूर्ण ओबीसी समाजाचं काही समाधान झालेलं नव्हतं. मुळामध्ये सवर्णांमधील बलुतेदार जातींचा शोध घेत असताना त्यांचं समाजातील सामाजिक स्थान, त्यांची शैक्षणिक परिस्थिती आणि त्यांची उपजीविकेची साधनं कोणती आहेत याला धरूनच कालेलकर कमिटीनं अहवाल बनवलेला होता, पण त्या अहवालाचा लाभ झालेला नाही. मग 1977 मध्ये जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर त्यांनी परत एकदा या मुद्द्याला हात घालत पी.बी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमलेला होता आणि या आयोगाचा अहवाल आला 1980 मध्ये. पण तोपर्यंत गव्हर्नमेंट जे आहे ते चेंज झालेलं होतं आणि हा अहवाल मागे पडला, धूळ खात पडला असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. 1989 मध्ये व्ही.पी. सिंग यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी 1990 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला. आणि हा एकूण जो पिरियड आहे म्हणजे 1990च्या आसपासचा हा पिरियड भारताच्या सोशल हिस्ट्रीमधील असा पिरियड आहे की जिथून खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. याला वॉटरशेड मोमेंट असं सुद्धा म्हणलं जातं. व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याबद्दलची मतमतांतर आहेत, म्हणजे त्याच्या मागची कारणं जी आहेत ती वेगवेगळी सांगितले जातात. कुणी असं म्हणतं की त्यावेळेस एकूणच आर्थिक परिस्थिती नाजूक होती आणि याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी म्हणून या कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी केली गेली वगैरे वगैरे चर्चा केल्या जातात. असं जरी असलं तरी सुद्धा व्ही.पी. सिंग यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे या निर्णयाच्या आधीचं राजकारण आणि नंतरचं राजकारण असे स्पष्ट दोन भाग आपल्या इथं पडलेले दिसून येतात. व्ही.पी. सिंग यांनी मंडल कमिशननुसार ओबीसी साठी 27% आरक्षण लागू केलं. आता या मंडल कमिशनच्या अहवालामध्ये एकूण 40 शिफारशी होत्या आणि त्यांनी त्याच्यामध्ये 3743 जाती ओबीसी मध्ये आहेत असं सुद्धा मान्य केलेलं होतं. आता हे आरक्षण लागू करण्यासंदर्भातलं पटलावरती ठेवलं गेलं संसदेच्या 7 ऑगस्ट 1990 ला. व्ही.पी. सिंग यांच्याशी मतभेद झाल्यानं त्यावेळेसचे उपप्रधानमंत्री देवीलाल यांनी राजीनामा दिला 9 ऑगस्टला आणि 10 ऑगस्टला देशव्यापी या एकूण निर्णयाविरोधात आंदोलन सुरू झालेलं दिसून येते. 13 ऑगस्टला या शिफारशी लागू करण्यासंदर्भातली अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आली होती आणि 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाच्या विरोधात याचिका सुद्धा दाखल झाली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 25 सप्टेंबर 1991 सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड यांच्यासाठी म्हणून आरक्षणाची मर्यादा 59.5% वाढवण्यात आली, ज्याच्यामध्ये आर्थिक आधारावरती सुद्धा आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. पण यावेळेस सरकार होतं व्ही.पी. सिंग यांच्या ऐवजी नरसिंह राव यांचं. 30
ऑक्टोबर 1991ला मंडल आयोग याचिकेवरती 9 सदस्यीय खंडपीठ आता नेमण्यात आलेलं होतं आणि 16 नोव्हेंबर 1992ला मंडल आयोगाच्या अंमलबजावणी ज्या आहेत त्या न्यायालयाकडून वैध घोषित करण्यात आला. फक्त या ठिकाणी त्यांनी एक सुधारणा केली. आर्थिक निकष जो होता आरक्षणाचा तो त्यांनी हटवला आणि 50% आरक्षणाची मर्यादा सुद्धा लागू केली होती. 8 सप्टेंबर 1993ला 27% आरक्षणासंदर्भात ओबीसी साठीच नोकरीमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली आणि असा हा घटनाक्रम होता. म्हणजे काकासाहेब कालेलकर यांच्या अंतर्गत ओबीसीसाठीचा पहिला कमिशन किंवा पहिला आयोग नेमण्यापासून ते अगदी 1993 पर्यंतच्या ह्या घडामोडी आहेत आणि तोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेलं नव्हतं. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठीचं जे आरक्षण आहे ते वेगळं आरक्षण आहे आणि ओबीसी यांच्यासाठी असलेलं 27% आरक्षण हे अदर बॅकवर्ड क्लास अर्थात वर्ग याला धरून आहे. जी संकल्पना काळानुरूप बदलत राहते असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि ओबीसीची यादी सुद्धा त्याच पद्धतीने लवचिक आहे, फ्लेक्सिबल आहे, जी काळानुरूप बदलत राहील असं या ठिकाणी अपेक्षित आहे. मंडल आयोगाने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या थोडक्यात जाणून घेऊयात. सर्वच्या सर्व 40 शिफारशी सांगत नाही, पण महत्त्वाच्या ज्या शिफारशी आहेत त्या नक्कीच आपण बोलूयात. उद्देश काय होता या मंडल आयोगाचा? तर होता समाजातील विभिन्न जाती आणि जमातीच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्याचा. आता त्यांनी हा सर्व अभ्यास करताना जे निकष ठेवले होते ते फार महत्त्वाचे होते. त्यांनी निकष काय काय ठेवले होते? समाजातील एकूण रूढी, शरीरश्रम, बालविवाह, स्त्री कष्टकरी, शिक्षणामध्ये असलेली गळती, एसएससी पर्यंतचं झालेलं शिक्षण, सरासरी उत्पन्न, कच्ची घरं, झोपडपट्टीतली घरं, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि कर्ज हे सर्व ते निकष होते. या निकषांनुसारच त्यांनी पंजाबामध्ये जाटांना ओबीसीमध्ये सामील केलं, आसाममध्ये राजपूतांना ओबीसीमध्ये सामील केलं आणि तामिळनाडूमध्ये मराठ्यांना ओबीसीमध्ये सामील केलं. आणि हे प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळं आहे. म्हणजे संपूर्ण देशासाठी एकच निकष किंवा संपूर्ण देशामध्ये याच जाती ओबीसीमध्ये असतील असं काही नाही. राज्यानुसार हे वेगवेगळे. आता आपल्या इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार हे ओबीसींसाठीचं आरक्षण राजकीयदृष्ट्या लागू झालेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. मंडल आयोगाने एकूण 40 शिफारशी केल्या होत्या, पण त्याच्यातल्या काही मोजक्याच शिफारशी ज्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली आहे आणि इतर शिफारशी ज्या आहेत त्यांची चर्चा सुद्धा होताना आपल्याला दिसत नाही. ओबीसींसाठी आजच्या दिवशी 27% आरक्षण आहे, पण उमेदवार ओपनमध्ये बसत असेल तर 27% कोट्यामध्ये असा उमेदवार धरू नये अशी मंडल आयोगाने शिफारस केलेली होती, ज्याच्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे. ओबीसी आरक्षण प्रमोशनमध्ये सुद्धा लागू करावं अशी एक शिफारस होती आणि ओबीसी समाजामध्ये शाळा सोडणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे आणि यामुळे प्रौढ साक्षरता याच्यासाठी नियोजनबद्ध प्रोग्राम असावा अशी सुद्धा एक महत्त्वपूर्ण शिफारस या मंडल कमिशनने केलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राखीव जागांचा भरला न गेलेला कोटा पुढील 3 वर्षांपर्यंत तसाच ठेवावा आणि त्याच्यानंतर तो कमी करावा अशी ती शिफारस होती. आणि वेगवेगळ्या अजून 36 शिफारशी आहेत ज्या की महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांच्याविषयी टाइम टू टाइम चर्चा होणं फार गरजेचं आहे. कारण की ओबीसी समाज जो आहे किंवा याच्यातला क्लास ही जी संकल्पना आहे ही काळानुरूप बदलत राहते आणि म्हणूनच या शिफारशींविषयी दर काही टाइम इंटरव्हल नंतर चर्चा होणं फार गरजेचं आहे, जे की आपल्या इथं दुर्दैवाने होताना दिसत नाही. मंडल कमिशननं ओबीसींना हक्काचं आरक्षण दिलं. ज्यावेळेस मंडल कमिशनच्या शिफारशी लागू केल्या गेल्या त्यावेळेस मंडल विरुद्ध कमंडल असा सुद्धा वाद निर्माण झालेला होता आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा झालेली आहे. पण हा विषय जो आहे तो फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाहीये. या मंडल आयोगामुळं भारतातलं राजकारण जे आहे ते सुद्धा आमूलाग्र बदललेलं आपल्याला दिसून येते. याच्या अगोदर नेते होते का या समाजातले? तर निश्चितपणे नेते होते, पण ओबीसी नेते म्हणून त्यांना चेहरा सुद्धा मिळालेला आपल्याला दिसून येतोय. पण एक आक्षेप असा घेतला जातो की या आरक्षणाचा नेत्यांना जितका फायदा झाला किंवा जितका फायदा उत्तर भारतातील ओबीसी समाजाला झाला तितका फायदा किंवा म्हणावा तसा परिणाम महाराष्ट्रामध्ये झाला नाही आणि म्हणूनच सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रामधील आरक्षणाचा ज्या वेळेस विषय येतो त्या वेळेस मंडल आयोगाचा विषय त्या ठिकाणी निघतो. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.